दारूची आता परी कसला विचार करतोय? काय झालं? तर काय नाही माझी पण लेख लग्नाची आहे. 4 वर्ष झाली लग्न झाले. होंड्याला पैसा नाही, शेतीत बी पिक नाही. काय करतो लेका? वरी समजा की किंवा आहे की वरी सर्व सावधान. बरोबर चल चाललो शेतात येतो काय? तिला माफी नाही. कुठे चालला बाबा? हो बाबा घरी या ना. वाट पाहतो बाबा तुमची खरंच लवकर समाज व प्रस्थापितांनी शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही मानक अपेक्षा. येडा का तुला? तू काय करतोय का? तू जर आत्महत्या केली तर तुझ्या सोन्यासारख्या लेकराकडे कोण बघल? जरा तुझ्या लेकरा बाळाचा विचार कर. आम्ही हाव की तुझ्या सोबत?
तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही. शेपूट हलवून हलवून वैस गमची पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडत नाही. कोरड्या बळावणी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर, हे सारं गावाला नजर लागली म्हणून नाही झालं. गावाकडे कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. गोचिडासारखे चिटकून बसले सातबाऱ्याला सावकार. आभाळ वाटते सावध आले. दुष्काळाचं पूर्ण हलकत झालं. खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेली 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज. शेताचा मसरवाटा झालेला. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभा पीक चालतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावाला सुमटक पाळतो आम्ही. आता तरी विचार करा, नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस तेच गाठ ठेवलेला असेल. त्या दिवशी ध्यान देऊन बघा, माझ्या पिंडाला कावळा शिवलेला असेल. वाट पाहतो बाळा